मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये ज्या सरळ सेवा एक्झाम निघत आहे त्या सरळ सेवा एक्झामची जी फीज आहे साधारणतः जर काही एक्झामची जर धरली तर ती आहे 1000 रुपये पर पेपरची फीज आहे। मग ठीक आहे, 1000 रुपये आहे, आम्ही भरली। आता आमच्या अडचणी काय आहे हे कोणी समजू शकणार नाही, पण आम्ही भरली, तडजोड करून आम्ही त्या फीज वगैरे भरल्या। मग ठीक आहे, मग आता एक्झाम दिली वगैरे सगळं झालं आणि त्याच्यामध्ये मग काही चुकीचे प्रश्न असतात पेपर सेटमध्ये। तर मग ते चुकीचे जे प्रश्न आहे त्या प्रत्येक चुकीच्या प्रश्नावर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला एका प्रश्नासाठी 100 रुपये मोजावे लागतात। आता जर 1 लाख पोरांनी जर 100 रुपये जर भरले एका प्रश्नासाठी म्हणत आहे तर सरळ सरळ ती रक्कम 1 करोड रुपये झालेली आहे। तर मग हा पैशाचा खेळ नाही तर कशाचा खेळ चालू आहे? आणि तुम्ही बेरोजगार युवकांपासून एवढे पैसे उकळत आहे तर मग त्या बेरोजगार युवकांना करायचं का? कारण त्याच्यासमोर दुसरा ऑप्शन नाही आहे। म्हणजे हे एक्झाम घेण्याची जी प्रोसेस आहे हे नुसतं पैसे खाऊ आणि वेळ खाऊ प्रोसेस करून ठेवलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मग परीक्षा झाल्यावर निकाल किती दिवसात लागत आहे तेही महत्त्वाचं आहे। निकाल वेळेवर लागत नाही आहे। तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं, लक्षात ठेवा की तुमच्या पायामध्ये जोडा चप्पल नसली तरी चालेल पण तुमच्या हातामध्ये संविधान असायला पाहिजे। तर हे का? कारण तुमच्या हाती जर संविधान असलं तर संविधान आपल्याला सांगते की शिक्षण महत्त्वाचं आहे। कारण जो माणूस शिकलेला आहे आणि ज्याच्याजवळ शिक्षण आहे तोच माणूस आपल्या हक्काच्या मागण्या करू शकतो। मला सांगा, एक अडाणी व्यक्ती आहे आणि एक शिकलेला व्यक्ती आहे, तर त्यापैकी संविधान कोणाला कळेल? जो शिकलेला आहे। मग आपल्यासोबत हाच कट रचल्या जाऊ शकतो की आपला जो वंचित वर्ग आहे, जे मागासलेले लोक आहे, त्यांना शिक्षणापासून वंचित करणे, दूर करणे। आणि ते जर आता नोकऱ्या घेऊ लागले तर ऑब्वियसली दुसरे मोटिवेट होतील आणि ते पण अभ्यासाची नोकरीची तयारी करू लागतील। त्यामुळं अशी एक सिस्टीम निर्माण करायची, असं एक स्लो पॉयझन निर्माण करायचं की जेणेकरून तो इंटरेस्टच कमी करून टाकायचा, पोरांचा करू नका, हा इंटरेस्ट त्यांचा निर्माण करायचा त्यांना। हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। कारण जर आपण असंच पाहिलं 1000 रुपये फीज आहे, निकाल लागत नाही, 1000 रुपये फीज आहे, त्यानंतर करप्शन किती होत आहे झालेलं आहे। ओके, विद्यार्थी अभ्यासही करते, प्रामाणिकही आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु त्याला नोकरी नाही, हाही एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण याच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही, कोणीही काही करत नाही। आपणच नेमलेलं सरकार असते, आपणच नेमलेले व्यक्ती असतात, परंतु आपल्याच मागण्या आपल्याला आंदोलन करून मागाव्या लागतात। आणि हे घटनाकारांनी ऑलरेडी जाणलेलं होतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी जाणलेलं होतं। त्यांना माहीत आहे की जरी यांना अधिकार दिले असले परंतु या अधिकारांवर मुस्कटदाबी करणारे लोकही असू शकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लक्षात घ्या, जे लोकसेवक आहे, आमदार, खासदार, मंत्री, यांना देव बनवून ठेवू नका, त्यांना एक जनसेवक आहे, त्यांना जनसेवकच म्हणून असू द्या। कळलं का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता। कारण जर यांना आपण जर यांचे तळवेत चाटत राहिलो तर लक्षात घ्या ते आपल्याला असेच हीन समजतील, कारण आपला विषय मांडणारा कोणी नाही आहे इथं, हे पण एक तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून आपला विषय जो मांडतो त्यांनाच इथून पुढे सपोर्ट करा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। परीक्षेची फी कमी व्हायला पाहिजे, जी की होत नाही। पोरांकडून 200-300 रुपये द्यायला एक पुस्तक घ्यायला पोरांजवळ पैसे राहत नाही। ठीक आहे, एक्झाम जर क्रॅक केली त्याने, तर एक्झाम क्रॅक केली तर तिकडे हायेस्ट मार्क देऊन पोरांना पास केलं जात आहे। म्हणजे अभ्यासही करा, पुस्तकं विकत घ्या, सगळ्या गोष्टी केल्यावर तुम्ही त्यांना नापास करा, हा कोणता न्याय आहे? तर यानं काय होणार मित्रांनो, मी तुम्हाला क्लिअरली सांगत आहे, यानं गरीब पोरांचा नोकरीवरचा विश्वास उडेल। आणि एकदा का विश्वास उडाला तर साहजिकच आहे मागचा मुलगा आपल्यापासून काय मोटिवेशन घेईल, काय डिमोटिवेशन होईल, तो हाच समजेल की नोकरी लागू, अभ्यास करून नोकरी लागत नाही। तो ऑब्वियसली गरीब मुलं शिकणारच नाही, शिकलेच नाही तर नोकरीच नाही, तर ऑब्वियसली मग हा एक वंचित घटक आणि एक असा समाज निर्माण होईल जो मागासलेला असेल आणि मोजकेच काही लोक आपल्यावर अधिपत्य गाजवतील। हा पॉईंट समजून घ्या सगळ्यांनी, खूप मोठा कट आहे, वेळेवरच समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो। त्याचप्रमाणे झेडपीची अवस्था झाली आहे, जिल्हा परिषद शाळांची अवस्था झाली आहे, शिक्षकांच्या जागा भरून घेतल्या जात नाही। मी कोणा सरकार विरुद्ध बोलत नाही आहे, पण पॉईंट आहे की का नाही ठीक आहे, का तुम्ही भरून घेत नाही? का बरं? कारण झेडपीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला कोणी नाही आहे। ठीक आहे, एक शिक्षक 3-4 वर्ग ॲट ए टाइम शिकून राहिलेला आहे, कसा काय शिकू शकतो? प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित होऊ शकत नाही। यानं काय होणार आहे? शिक्षणावर इफेक्ट होत आहे। फेब्रुवारीमध्ये झालेली एक्झाम आता डिसेंबर सुरू आहे, अजूनपर्यंत पोरांना लागून घेतलं नाही। 15 दिवसातच तुम्ही 1 महिन्यात सगळ्या एक्झाम घेतल्या, सगळ्या फीज वगैरे गोळा केली, आणि आता कोणता तुमचा पॉईंट आहे की जे तुम्ही म्हणता की जागा भरायला वेळ लागत आहे? एवढी मोठी सिस्टीम आहे, ठरवलेल्या दिवसामध्ये 5-5 राज्याच्या निवडणुका पार पडू शकते, मग ह्या गरीब विद्यार्थी, होतकरी विद्यार्थ्यांना तुम्ही जागा भरून का घेत नाही? हा आपलाच विषय नाही, हा पूर्ण राज्याचा विषय आहे। का बरं तुम्ही नोकरीला मागं टाकत आहे? कारण सगळं तर प्रशासनावरच चालते ना।
तुम्हाला IAS लागतील, UPSC सगळ्या गोष्टी, MPSC सगळ्या स्पर्धा परीक्षा लागणारच आहे. पुढे चालून हे लोक येणारच आहे. एवढा मोठा कोरोना आला होता, पण त्या कोरोनामध्ये जर काम कोण केलं असेल तर हे प्रशासकीय अधिकारी होते, यांनी केलेलं होतं. एक वेळ मंत्री घरात होता, परंतु हे सगळं काम करणारे लोक कोण होते तर हे प्रशासनातले लोक होते. पोलीस, डॉक्टर, इंजिनियर्स हे सगळे लोक होते, लक्षात घ्या. ते तर हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. मग आपण त्याच्यासाठी करत नाही, शेतकऱ्याच्या मुलासाठी करत नाही. इथं आम्ही रूम करून राहत आहे, ठीक आहे, आम्ही लक्षात घ्या इथं पैसे खर्च करत आहे. पोरांना मेस पूर्ण अर्धपोटी पोरं जेवून उपाशी राहत आहे, लक्षात घ्या. 2 टाईमची मेस लावली, त्यांच्याजवळ पैसे नाही आहे, लॅबमध्ये पैसे नाही भरू शकत, क्लास लावू शकत नाही, पुस्तकं विकत घेऊ शकत नाही, तरी आपल्याला ह्या गोष्टी शरम लाज वाटत नाही. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जर आपण ह्या आज समजून घेतल्या नाही तर पुढं भविष्यात कोणीही आपल्याला समजू शकणार नाही मित्रांनो. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्या. तर या पद्धतीने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे, आपण वेळेच सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, ह्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. कारण हे जर असंच चालू राहिलं तर साहजिकच आहे कोणालाही पुढच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की निवडणुकीच्या तत्वावर सगळ्या परीक्षांचे निकाल लागले पाहिजे. आता तुम्ही बघा 5 राज्याच्या निवडणुका पार पडल्या, जवळपास 5 राज्याच्या निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि सरकार आपले शपथ पण घेत आहे. म्हणजे काय, आम्ही तुम्हाला फक्त तिथं जाऊन बसवण्यासाठीच नेमलेला आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही करा ना, पटापट प्रक्रिया करा, सगळ्या गोष्टी करा, तरच देश पुढे होईल. आणि आज जर एक युवकाला काम मिळालं तर ऑब्व्हियसली तो आपल्या महाराष्ट्रासाठी काम करेल, महाराष्ट्र देशासाठी काम करेल आणि आपला देश जगात श्रेष्ठ ठरेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या ज्या गोष्टी ह्या आपण वेळेवर समजून घेतल्या पाहिजे आणि युवकांना न्याय दिला पाहिजे. कारण युवक हा एक युवक असतो, लक्षात घ्या. तो ज्या दिवशी लक्षात घ्या त्याला सगळं समजेल ना, लक्षात घ्या. एकदा का तो लक्षात घ्या, तो जर जागृत झाला तर तुम्हाला पुन्हा भरपूर सारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात मित्रांनो. म्हणून म्हणतो सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही प्लीज कृपया सगळ्या जागा काढा, फॉर्म भरा, निपक्षपातीपणाने सगळ्या भरती घ्या, ठीक आहे. त्याची फीज वगैरे कमी करा, गरिबांच्या मुलांकडे लक्ष द्या. पडला सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. पाऊस कधी जास्त येते कधी कमी येते, ह्या सगळ्या गोष्टी आहे, ठीक आहे. शेती माल आला तर शेतमालाला भाव नाही, काय करायचं आम्ही सांगा. मग पोरं एक टोकाचं पाऊल उचलतात, आत्महत्या करतात. ह्या पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कृपया वेळेवर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आमच्यासारखे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे यांना तुम्ही सपोर्ट करा, हेच माझी नम्र विनंती. जय हिंद.